पण ह्या कथा शोधताना तुम्हाला नक्की कुठे मिळतात? म्हणजे समाजातून वावरताना मिळतात, वाचनातून मिळतात किंवा असं कधी वाटतं की अरे ह्या विषयावर आपण सिनेमा करू शकतो, अशी एखादी घटना किंवा काय? जिप्सी कसं वाटलं ते? म्हणजे कुठली घटना असं झालं की जिप्सी या विषयावर लिहायला तुम्हाला वाटलं? मुळात कथा जी आहे ती आपल्याला समाजात वावरतानाच सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यात त्याच्या कथा भेटण्याचीच माध्यम आहेत. म्हणजे वाचन माझं बऱ्यापैकी आहे वाचन. जास्त माझं दलित साहित्याचं वाचन आहे. ते मी मुद्दाम दलित साहित्य याच्यासाठी उल्लेख करतो की त्याच्यातूनच आलेली ही जिप्सीची गोष्ट आहे. तर वाचनातून गोष्टी बऱ्याच आपल्याला माहित होतात, काही कल्पना सुचतात किंवा आपल्याला वाटतं की ह्या गोष्टीवरती आपण रिसर्च केला पाहिजे. ते वाचनातून घडतं. समाजात वावरत असताना आपण जरा थोडं ऑब्झर्वेशन ठेवलं की आपल्याला त्या गोष्टी दिसत असतात आणि एखादी गोष्ट आपल्याला ती भावते, आवडते आणि आपण मग त्याच्यामध्ये आपण ती निवडत असतो गोष्ट. अशा प्रकारे ती होती त्याची निवड. तर जिप्सीची गोष्ट अशी घडली की मी 2000 म्हणजे 3ला मी पुण्यात आलो. त्याच्या आधी मी गावाकडे होतो. माझी आजी आणि काकांकडे शिक्षणासाठी होतो. आई वडील पुण्यात होते. मला वाटतं सोलापूर प्रॉपर तुमचं. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये यावली नावाचं एक छोटं आमचं गाव आहे. मला वाटतं आता माहित नाही, पण मी जेव्हा गाव सोडलं त्यावेळेस एक साधारणतः 5,500 वगैरे लोकसंख्या असणार एक छोटं गाव होतं. तर ते गावामध्ये मी 10वी पर्यंत शाळा शिकलो. तिथं असताना माझं वाचन होतच आहे. मी माझे मामा जे आहेत ते ग्रंथपाल आहेत. माझे काका जे होते ते आहेत ते पॉलिटिक्समध्ये होते. त्यांचं बऱ्यापैकी वाचन होतं. मामाकडनं मी पुस्तकं बऱ्यापैकी आणत होतो. त्यावेळेस मला वाचनाची आवड लागली. त्यातनं वाचनाची आवड लागल्यामुळे मला जरा थोडं ऑब्झर्वेशन बाकीच्या गोष्टी होत्याच. आणि मला तसा कलेचा वारसा थोडाफार होता, पण कोणाला घरातल्यांना स्टेज नाही मिळालं. बरोबर. तर ते होतच आहे. आणि ते करत असताना मी 10वी मध्ये असताना म्हणजे जवळ 2098ला वगैरे 7वी मध्ये असताना एक घटना घडली की आमचं जे गाव आहे त्या गावामध्ये ना एक उद्योग आहे. गावामध्ये प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाचं, म्हणजे असं कुठल्या समाजाचं नाही, म्हणजे दलितांपासून सवर्णापर्यंत सगळ्यांचा एक व्यवसाय. बाकीचे आहेत उद्योग, पण त्याच्याबरोबर एक आहे व्यवसाय, एक रस्सी बनते गावामध्ये. तर त्या सगळ्यांचाच व्यवसाय असल्यामुळे गावातल्या गावात लोक कामाला नाही मिळायची. आणि असं झालं की त्या काळामध्ये एक डोंबारी समाजाचं एक कुटुंब होता. उत्तम पवार नावाचा एक डोंबारी समाजातला एक व्यक्ती आहे. तो थोरला व्यक्ती होता आणि त्याचे 14 का काहीतरी भाऊ आणि 3-4 बहिणी, असं 17-18 लोकांचं मिळून एक कुटुंब आमच्या गावामध्ये आलं. आणि ते जो काळ होता त्या काळामध्ये एंटरटेनमेंटची साधने एवढी वाढली होती की टीव्ही आलता, घराघरात टीव्ही, तेव्हा सिरियल बघायची बायका गावात. सुरुवात झाली ती मोबाईलची. त्याच्यामुळे झालं असं होतं की लोक जास्त एंटरटेनमेंट आणि टीव्ही आणि ह्या गोष्टीकडे वळली होती. गावातल्या बायकांपासून लहान मुलांपर्यंत सगळी गोष्ट बघत होती. आणि हे जे समाजामध्ये फिरून जे एंटरटेनमेंट करणारे लोक आहेत, म्हणजे डोंबारे आहेत, असे खेळ करणारे वगैरे, तर ह्यांचं आहे ना कोणी जाऊन कोणी आता बघत नव्हतं त्या काळात. आणि ती उपस्मारच ऍक्च्युली होत चालली होती. ही लोक सुद्धा अशी नवीन काहीतरी शोधायच्या प्रयत्नात होती. आणि त्यावेळेस काय झालं की 2000 आठवतं मला 98च्या वगैरे आसपास, तर तो पूर्ण फॅमिली आहे ना आमच्या गावात आली आणि त्यांनी खेळ केला. पण मला वाटतं की त्यांनी खेळ तो डोंबाऱ्याचा केल्यानंतर त्यांना मला वाटतं की सगळ्या लोकांना मिळून, ती जेवढी काही लोक होती त्याची मिळून मला वाटतं 50 लोकांचं सगळं ते फॅमिली असेल मिळून, सगळे त्याची मुलं, त्यांच्या बायका, हे ते मिळून, तर त्यांना 100 रुपये एका खेळाचे जास्तीत जास्त मिळले असते. पण ते आमच्या गावामध्ये ना त्यांना ते काम मिळालं. जे रस्सीचं जे बनवतात ना ते काम मिळालं. आणि एका माणसाला कमीत कमी 100 रुपये मिळायला त्यावेळेस मिळाले असते. बरोबर. तर त्यांना त्याला भारी वाटलं की अरे आपण सगळी फॅमिली एवढं काम करून आपल्याला 100 रुपये मिळतात खेळ करून, आणि एकाच माणसाला इथं 100 रुपये मिळाले. त्यांना लय भारी वाटलं आणि ते थांबले तिथं आणि 2-4 दिवस थांबले, ते काम करायला लागले. पण आता शेवटी कसं होतं, जे भटकी लोक आतापर्यंत न सुधारण्याच्या पाठीमागं एक महत्वाची जी गोष्ट असेल ना, तर ती आहे त्यांचा मूळचा स्वभाव, की त्यांना एका ठिकाणी राहवतात. बरोबर. स्थलांतरित होत. त्यांना ती सवयच लागलेली. आणि ते थोडे दिवस राहिले आणि परत 4-5 दिवसानंतर त्यांना ते काय बोर व्हायला लागलं, काय व्हायला मला माहित नाही. 4-5 दिवसानंतर सगळे निघून गेले. पण त्याच्यामध्ये उत्तम पवार जो प्रमुख, तर त्याने ठरवलं की नाही, मी इथंच थांबणार, हे जे काय काम धंदा ते हे करणार, ह्याच्यातून आपल्याला काय पोट पण भरत नाही, जे डोंबाऱ्याचे खेळ करून. आणि मग त्याची बायको, तो आणि त्याची मुलं ते तिथं राहिले. मग बाकीचे म्हणले नाही आम्ही नाही जाणार, आम्ही निघून जाणार. आणि ते सगळे निघून गेले. पुढच्या वर्षी काय झालं की हे जे लोक आहेत ना, दरवर्षी पावसाळा संपला की एका ठिकाणावरनं सुरुवात करतात आणि ते खेळ करत 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 पूर्ण महाराष्ट्रभर फिरत, जे काय त्यांचं ठरलंय ते पावसाळा सुरू व्हायच्या ते एक ठिकाणी ठरल्या ठिकाणी येतात आणि मग 4 महिने तिथंच राहतात. असं करत ते पुढच्या वर्षी फिरून परत तिथं आमच्या गावात आले. आणि मग ते परत त्यांना वाटलं यायला आता गेल्या वर्षीपेक्षा आज तर लईच वाईट परिस्थिती झाली आणि आपण मग आता इथं थांबूयात. मग त्यांनी 2-4 दिवसाच्या ऐवजी 8-10 दिवस
म्हणजे काय पहिल्यावर थांबले त्याच्यापेक्षा 4-5 दिवस जास्त थांबले आणि त्यातले जाताना अजून 2-3 माणसं त्यातले त्याचे भाऊ तिथं राहिले आणि बाकीचे पुढे निघून गेले. असं करत 3 वर्षामध्ये ते सगळे डोंबारी समाज जो आहे ते सगळे आमच्या गावामध्ये राहिले. पण घडलं काय, मी जेव्हा तिथून निघालो त्यावेळेस ते तिथं येऊन थांबले होते 2003 पर्यंत वगैरे. पुढच्या मी 8-10 वर्ष काही गावाकडे जास्त फिरलो नाही आणि जेव्हा गेलो मी 8-10 वर्षानंतर तर मला एक चमत्कार बघायला मिळाला की त्या लोकांना ग्रामपंचायतीकडनं घरं मिळाली, अरे वा. त्यांचं रेशन कार्ड मिळालं होतं, त्यांना आधार कार्ड मिळाले होते आणि म्हणजे त्यावेळेस जे काय आलं आधार पॅन जे काय होतं ते मिळालं होतं, त्यांचं एक आयडेंटिटी. आणि सगळ्यात महत्वाचा मला बदल काय वाटला, तो उत्तम पवारचा जो मुलगी शाळेत चालली होती. अरे वा, बरं. मग माझ्या लक्षात मला असं वाटलं की यार, जर भटके समाज जर शिक्षणाकडे ओढला गेला, ते शाळा शिकला, तर त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत सगळे तर ते सहज सॉल्व्ह होतील. पण अशी ह्या गोष्टीवरनं मला एक काल्पनिक गोष्ट मी लिहिली ह्या घटनेला लिहून आणि त्याच्यावरती जिप्सी फिल्म, की अशी जिप्सीची ती निर्मिती झाली. अरे वा, छान. म्हणजे खूपच म्हणजे वास्तववादी गोष्ट आहे.